पूर आणि अतिवृष्टीमुळे कर्ज वसुलीला सध्या स्थगिती दिली गेलेली आहे। फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला गेलाय। सहकारी कर्जाचं आता पुनर्गठन होणार आहे। शेतीशी निगडित असलेलं कर्ज वसूल करण्याला 1 वर्षाची स्थगिती दिली गेलेली आहे। राज्यस्तरीय बँकर समिती तसंच जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश सरकारकडून दिले गेलेले आहेत। आर्थिक नुकसान झाले ते फायद्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारने द्यायला हवी होती आणि काही रकमेच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हप्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते। आज ही पुरेशी आहे असं मला वाटत नाही। मधल्या काळात आम्ही सांगितलं होतं की जेव्हा अशी परिस्थिती येईल शेतकऱ्याच्या गळ्याशी येईल तेव्हा सरकार काही निर्णय करेल आणि म्हणून 1 वर्षाची स्थगिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिलेली आहे। आणि आधी या ठिकाणी ठरवलं आहे की 30 जून 2026 पर्यंत ज्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांचाही निर्णय आमचं सरकार करणार आहे। आणि आता मात्र तात्पुरती स्थगिती दिलेली आहे जेणेकरून कोणीही शेतकऱ्याच्या घरी जाणार नाही, शेतकऱ्याचा कोणी त्या ठिकाणी तगादा लावणार नाही, शेतकऱ्याला आत्महत्येकडे कोणी नेणार नाही, याकरता एक कडक पाऊल म्हणजे एक चांगलं पाऊल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेलं आहे।